नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की आपला देश हुकुमशाहीकडे झुकत चाललाय? 1 महिन्यापूर्वी जेव्हा हा प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारला होता, तेव्हा अर्थातच तुम्हा सर्वांना हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल. पण कोणत्याही खऱ्या देशभक्तासाठी, ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या देशाची काळजी आहे, त्याच्यासाठी हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. काही लोकांना असा डाऊट होता की देशात असं काही घडतंय की नाही घडत आहे. पण गेल्या 1 महिन्यामध्ये देशामध्ये असं काही घडलंय, ते बघून किमान आता तरी तुमचे डोळे उघडायलाच हवेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही मनी ट्रेल आणि कन्व्हिक्शन शिवाय अटक केली गेली. 3 पैकी 2 इलेक्शन कमिशनर्सना प्रधानमंत्री मोदींच्या मर्जीप्रमाणे अपॉइंट केलं गेलं. इलेक्टोरल बॉन्ड इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्याची बातमी टीव्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्रातून हटवण्यात आली. देशातील सर्वात मोठी अपोजिशन पार्टी काँग्रेस म्हणत आहे की त्यांचे बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहेत. ते कॅम्पेन करू शकत नाहीयेत. कित्येक वर्ष जुन्या केसेस ओपन करून अगदी इलेक्शन पूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांच्यावर 1700 कोटींचा फाईन लावला. ही पण बातमी मिळाली आहे की कम्युनिस्ट पार्टीवरही 11 कोटींचा फाईन लावला गेलाय. देशभरातून बातम्या येत आहेत की विरोधी पक्षाचे उमेदवार जाहीर होताच कशा प्रकारे त्यांना ईडी आणि आयटीच्या नोटीस येत आहेत. आणि काँग्रेसचं तर असं म्हणणं आहे की त्यांना वर्तमानपत्रात सशुल्क जाहिराती छापू दिल्या जात नाहीयेत. हे छापण्यासाठी आम्ही खाली आमचं नावही दिलं, सगळी माहितीही दिली की चंदा दोधंदालो चालू आहे. या जाहिरातीला छापण्यासाठी प्रमुख जे वर्तमानपत्र आहेत त्यांनी नकार दिला. हे काय चाललंय देशामध्ये? आता अशा प्रकारे निवडणुका होणार आहेत का? आपण सर्व काय करू शकतो इथे देशाची डेमोक्रेसी वाचवण्यासाठी? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मिळणार आहेत. आणि ज्या लोकांना अजूनही वाटतं की डेमोक्रेसी सुरक्षित आहे देशामध्ये अजूनही, किंवा ज्यांना वाटतं की हुकुमशाही चांगली असणार आहे देशासाठी, त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे देऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यापैकी अनेकांनी विनंती केली होती, म्हणून रुराटी अकॅडमीवर असलेली होळी सूट अजूनही 4 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही 4 एप्रिल पर्यंत हा कुपन कोड वापरू शकता. होळी 50 फ्लॅट 50% सूट मिळवण्यासाठी. माझा टाइम मॅनेजमेंट कोर्स आणि माझा चॅट जीपीटी कोर्स या दोन्हीवर. या QR कोड्सना तुम्ही स्कॅन करू शकता ज्याही कोर्समध्ये तुम्हाला रस असेल त्यासाठी, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ही मिळू शकते. सुरुवात करूया अरविंद केजरीवाल यांच्या अटकेने. हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं आहे की कुणा सत्तारूढ मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली, आणि तेही अशा वेळी जेव्हा कोर्टात कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. यापूर्वी दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक झाली होती. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांना अटक झाली होती, आणि हे सर्व आजही तुरुंगात कैद आहे. मनीष सिसोदिया यांना 1 वर्षाहून जास्त काळ झाला आहे तुरुंगात, आणि सत्येंद्र जैन यांना 2 वर्षाहून जास्त वेळ झाला आहे कैदीमध्ये. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे यांच्यापैकी एकाचाही गुन्हा कोर्टामध्ये सिद्ध झालेला नाहीये. ईडीचा आरोप आहे की दिल्लीच्या एक्साइज पॉलिसीच्या अंतर्गत अवाजवी फायदे मिळवण्याच्या बदल्यात आम आदमी पार्टीच्या नेत्यांना 1 कोटीची लाच दिली गेली आहे. पण पार्टीची प्रवक्ता अतिश यांचं म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षांपासून ईडी व सीबीआय या केसचा तपास करत आहे. 500 पेक्षा जास्त रेड करण्यात आले आहेत. 1000हून जास्त साक्षीदार आणले गेले आहेत, पण अजूनही एकही पुरावा यांना मिळालेला नाहीये, जो हे सिद्ध करेल की आम आदमी पार्टी व त्यांच्या मंत्र्यांनी काही चुकीचं केलेलं आहे. मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने दिल्ली हायकोर्टाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की इथे कोणताही मनी ट्रेल नाहीये. उलट या पॉलिसीमुळे देशाच्या जनतेला फायदाच झालेला आहे. कारण ह्या पॉलिसीमुळे सरकारचा रेव्हेन्यू वाढलेला आहे, ज्याचा उपयोग नंतर शाळा आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी केला जाऊ शकतो. तर प्रश्न हा निर्माण होतो की कोणताही पुरावाच नाहीये तर कोर्ट यांना बेल का देत नाहीये? त्याच्या मागे कारण आहे PMLA, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा कायदा. विशेष सांगायचं म्हणजे 2018 मध्ये या कायद्यामध्ये मोदी सरकारद्वारे सुधारणा करण्यात आली होती. या सुधारणेनुसार सरकारने बेल घेण्याच्या अटींमध्ये बदल केला. बेल घेणं आणखी कठीण करून ठेवलं. बाकी कायद्यांमध्ये काय असतं? इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. बेल मिळणे हा तुमचा अधिकार मानला जातो. पण PMLA मध्ये असं झालंय की गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट. तुम्हाला तोपर्यंत बेल मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही इनोसंट प्रूव्ह केले जात नाहीत. याच 2018च्या सुधारणेनुसार ईडीला आणखी ताकद देण्यात आली होती, आणि या सर्व गोष्टी अरविंद केजरीवाल यांनी स्वतः एक्सप्लेन केल्या होत्या त्यांच्या अटकेपूर्वी. ईडीच्या केसेसमध्ये लोकांना जामीन का नाही मिळत आहे? आता हा पूर्ण कायदा यांनी ईडी मध्ये बदलून टाकलेला आहे. असं झालंय की तुम्ही निरपराध सिद्ध होत नाही तोवर तुम्ही अपराधी आहात. या कायद्यात यांनी लिहिलंय की तुमच्यावर आरोप लागेल, FIR दाखल होईल, खरा खोटा मर्जीनुसार आरोप लावला जाईल, तुम्हाला अटक करण्यात येईल, आणि तुम्हाला बेल तोवर मिळणार नाही जोवर तुमचा खटला संपत नाही आणि तुम्ही निरपराध सिद्ध होत नाही. पण प्रश्न इतका साधा नाहीये मित्रांनो. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागे एका इलेक्टोरल बॉन्ड घोटाळ्याचाही कनेक्शन आहे. कोर्टात जी हिअरिंग झाली त्यानुसार अरविंद केजरीवाल यांना 4 लोकांच्या स्टेटमेंटच्या आधारे अरेस्ट केली गेली, आणि त्यातील एक व्यक्ती आहे शरद चंद्र रेड्डी, जे की अरबिंदो फार्मा कंपनीचे हेड आहेत. 9 नोव्हेंबर 2022 ची गोष्ट आहे की ईडीने मद्य घोटाळ्याच्या केस निमित्ताने रेड्डींना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांनी त्या दिवशी जे स्टेटमेंट दिलं ते केजरीवाल यांच्या बाजूने होतं. पण दुसऱ्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2022 ला ईडीने यांना अटक केली.
त्यांच्या अटक झाल्याच्या 5 दिवसांनंतर त्यांची कंपनी अरबिंदो फार्माने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बीजेपीला 5 कोटींचं डोनेशन दिलं. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माहितीतून आपल्याला हे सगळं कळलेलं आहे. तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. ते जवळजवळ 6 महिने तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांनी कोर्टात सांगितले की त्यांनी 6 महिन्याच्या काळात 9 वेगवेगळे कबुली जबाब दिले आणि हे सर्व कबुली जबाब अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने होते. त्याला अटक झाली, त्यानंतर त्याचे 9 कबुली जबाब झाले. त्या 9 जबाबात माझ्या विरोधात काहीच नव्हतं. त्यानंतर त्याला 6 महिने तुरुंगात ठेवल्यानंतर 25 एप्रिलला त्याची सुटका झाली. पण पूर्ण 6 महिने तुरुंगात काढल्यानंतर 25 एप्रिल 2023ला ते जे कबुली जबाब देतात तो केजरीवाल यांच्या विरोधात असतो. पण पुढच्याच महिन्यात मे 2023ला ईडी यांना बेल देते आणि जून 2023ला ते या केसमध्ये ईडीचे अप्रूव्हर बनतात आणि बेल मिळाल्याच्या 6 महिन्यानंतर यांची कंपनी बीजेपीला अजून 25 करोड रुपयांची देणगी देते. आता तुमच्या लक्षात येत आहे का मित्रांनो की कोणत्या लेवलला हा खेळ चालू आहे? इलेक्टोरल बॉन्डच्या माहितीतून आपल्याला समजते की यांच्या कंपनीने एकूण 52 करोड रुपयाचे बॉन्ड विकत घेतले होते, ज्यातील 2/3 म्हणजे 34 करोड बीजेपीला गेले, 15 करोड बीआरएसला गेले आणि उरलेले 2.5 करोड टीडीपीला गेले. आणि याच कारणामुळे अतिशयने म्हटलं की या कथित लिकर स्कॅमचा हा मनी ट्रेल आम आदमी पार्टीकडे जात नसून भारतीय जनता पार्टीकडे जातो. हा आहे मनी ट्रेल शरद चंद्र रेड्डी यांच्या कंपन्यांद्वारे दिला गेलेला भारतीय जनता पार्टीच्या बँक अकाउंट मधील पैसा. जे बाकीचे 3 लोक आहेत ज्यांच्या स्टेटमेंटनुसार अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, त्यांच्या कहाणीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची क्रोनॉलॉजी दिसून येईल. कदाचित याच कारणामुळे अरविंद केजरीवाल एका पाठोपाठ एक ईडी समन्स टाळत होते आणि त्यांनी ईडीच्या सर्व समन्सना बेकायदेशीर ठरवलं होतं. त्यांच्या मते कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना अटक करणे हाच ईडीचा एकंदरीत हेतू होता, ज्यायोगे आम आदमी पार्टीला संपवता येईल व दिल्ली आणि पंजाबची सरकार पाडता येईल. एक 8 मिनिटची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे या केसची, ज्यात अरविंद केजरीवाल स्वतःला कोर्टामध्ये डिफेंड करत होते. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर व्यक्त होताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं, डरा हुआ तानाशाह एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है. नेत्यांना धमकवलं जात आहे, पैसे देऊन सरकार पाडलं जात आहे, नेत्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. हा संपूर्णपणे मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. मीडिया सहित सर्व संस्थांवर ताबा, पक्षांना तोडणे, कंपन्यांकडून हप्ता वसुली, मुख्य विरोधी पक्षाचे अकाउंट फ्रीज करणे आणि आता तर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं हे सर्वसाधारण झालेलं आहे. काँग्रेस पार्टीला इथे वेगळ्या पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हा प्रयत्न गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू आहे. मागच्या वर्षी ऑगस्टच्या महिन्यामध्ये राहुल गांधींवर खूपच विचित्र डिफॉर्मेशन केस करण्यात आली, ज्याद्वारे त्यांना डिस्क्वालिफाय करण्याचा प्रयत्न केला गेला. या केसबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोललो होतो, ज्यात सुरतच्या कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ते तर सुप्रीम कोर्टाने असं काही करण्यास मनाई केली नाही, तर आजच्या दिवशी देशातील 2 दिग्गज विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असते. पण आता काय केलं जात आहे? काँग्रेसचा असा दावा आहे की त्यांचे बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहेत आणि ह्यामागे काय कारण दिलं जात आहे? तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की काँग्रेसने डेडलाईन पूर्वी त्यांचे रिटर्न्स फाईल केलेले नाहीत. या व्यतिरिक्त एक 31 वर्षांपूर्वीची काँग्रेसची केस उघडली जात आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार 1993 ते 1994 दरम्यान काहीतरी घडलं होतं, तर आम्ही त्याचे आता पेनल चार्जेस मागत आहोत. आणि 29 मार्चला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 1700 करोडच्या दंडाची नोटीस काँग्रेसला दिली आणि त्याच दिवशी रिपोर्ट आली की कम्युनिस्ट पार्टीलाही 11 करोड रुपयांचा दंड ठोठावला आहे आयटी डिपार्टमेंटने. कोणत्या कारणामुळे? तर त्यांनी जुना पॅन कार्ड वापरला होता. प्रत्येक अपोजिशन पार्टीला अशाच प्रकारे टार्गेट करण्यात येत आहे. आता हा ट्विट पहा. टीएमसी पार्टीचे कॅन्डिडेट साकेत गोखले यांनी लिहिलं आहे की मागच्या 72 तासात त्यांना 11 वेगवेगळ्या इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत. काही तर 7 वर्षापूर्वीच्या नोटीस आहेत. अशा प्रकारे होणार आहेत का देशामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन्स? सध्याची परिस्थिती बघून एका सिनेमाची आठवण येते. अँड स्टार्ट. द डिक्टेटर नावाचा हा विनोदी सिनेमा एका काल्पनिक हुकुमशहाची उपहासात्मक कहाणी दाखवतो. शर्यत जिंकण्यासाठी हुकुमशहा कोणत्याही सीमेपर्यंत जाण्यासाठी तयार आहे. आज देशामध्ये जे काही होत आहे त्याच्या बातम्या जगभरात पसरत आहेत मित्रांनो. आधी जर्मनीमधून एक स्टेटमेंट आले, मग अमेरिकेने स्टेटमेंट दिले आणि आता तर युनायटेड नेशन सुद्धा बोलू लागले आहेत. ते अशी आशा करतात की देशामध्ये लोक स्वतंत्र आणि योग्य पद्धतीने मत देऊ शकतील आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होईल. सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे जगभरात भारताची रेप्युटेशन खाली जात चालली आहे. बीजेपीचे नेते तर आता उघडपणे बोलत आहेत की आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत, जेणेकरून आम्हाला देशाचं संविधान बदलता येईल. आता ही बातमी पहा. 27 मार्चला शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं आणि हे झालं सकाळी 9 वाजता आणि फक्त 1 तासात सकाळी 10 वाजता त्यांना ईडीची नोटीस आली. अमोल कीर्तीकरजी जसं त्यांचं नाव घोषित झालं त्यांना ईडीची नोटीस आली. हे दबाव तंत्र आहे, हा घाबरवण्याचा प्रयत्न आहे. एनसीपीचे लीडर प्रफुल्ल पटेल लक्षात आहेत का? यांच्यावर एक मोठा आरोप केला गेला होता करप्शन केसचा. बीजेपीने 8 महिन्यांपूर्वी यांनी आपली स्वतःची पार्टी सोडून बीजेपी अलायन्स जॉईन केली होती आणि ह्याचा परिणाम काय झाला? 29 मार्चची तुम्ही ही बातमी बघा.
सीबीआयने यांच्या विरोधात ज्या काही केसेस केल्या होत्या त्या बंद करण्यात आल्या. आता मोदी सरकार म्हणते की इथे कोणतेही करप्शन नाहीये. अशा आणखीही केसेस आहेत, जसं की नवीन जिंदल यांची केस पहा. हे काँग्रेसचे उमेदवार होते, यांच्यावर कॉलगेट घोटाळ्याचा आरोप लागला होता. पण 25 मार्चला ते बीजेपी जॉईन करतात आणि त्यांना अचानक बीजेपीचं तिकीट देखील मिळतं. हे सगळं पाहिल्यावर सुद्धा काही लोक इतके बेशरम आहेत की ते अजूनही म्हणतात, अरे जर हे नाहीत तर अजून कोण? अवस्था पाहताय देशामध्ये काय झाली आहे ती. परिस्थिती ही आहे की या देशात इतर कोणताही पर्याय यापेक्षा बरा आहे. देशामध्ये इलेक्शन योग्य पद्धतीने कंडक्ट करण्याची जबाबदारी येते इलेक्शन कमिशनवर. पण तिथे एक वेगळीच कहाणी सुरू आहे. 9 मार्च 2024ला इलेक्शन कमिशनर अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार यांचं म्हणणं होतं की त्यांनी आरोग्याच्या तक्रारीमुळे राजीनामा दिला. त्यांची तब्येत ठीक नव्हती. पण द हिंदू वर्तमानपत्रानुसार त्यांच्या जवळची जी माणसं आहेत त्यांचं म्हणणं आहे की खरं तर अरुण गोयल यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे. यामागचं कारण असं सांगितलं जाते की चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार व इलेक्शन कमिशनर अरुण गोयल यांच्यामध्ये खूप मतभेद होते. आणि या व्यतिरिक्त आणखी एका इलेक्शन कमिशनरची सीट रिकामी होती. देशामध्ये 3 इलेक्शन कमिशनर असतात. यांच्या राजीनाम्यानंतर 2 सीट रिकामी झाल्या. 2 नवीन इलेक्शन कमिशनर्सना कसं अपॉइंट करणार आणि कोण अपॉइंट करणार? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्च 2023ला सुप्रीम कोर्टच्या 5 कॉन्स्टिट्यूशन जजेसच्या बेंचने असा आदेश दिला की 3 लोकांच्या कमिटीद्वारे इलेक्शन कमिशनरची नेमणूक व्हायला हवी. प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पण मोदी सरकारने 3.5 महिन्यापूर्वी एक नवीन कायदा आणला आणि म्हणाले की नाही, इलेक्शन कमिशनरच्या निवडणुकीमध्ये चीफ जस्टिसचा सहभाग असणार नाही. आमच्याच सरकारचा एक युनियन मिनिस्टर असेल, पंतप्रधान असतील आणि एक विरोधी पक्षाचा नेता असेल. आणि ह्याच नुसार 2 नवीन इलेक्शन कमिशनर निवडले जातात. 3 लोकांची जी कमिटी बनवली गेली त्यामध्ये होते प्रधानमंत्री मोदी, दुसरे होते युनियन मिनिस्टर अमित शहा आणि तिसरे होते अपोजिशन पॉलिटिशियन अधीर रंजन चौधरी. पण या नेमणुकीच्या वेळी ही एक वेगळी प्रक्रिया राबवली गेली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की त्यांना एक रात्र आधी 212 नावांची लिस्ट दिली गेली आणि मीटिंगच्या थेट आधी त्यांना 6 नावांची शॉर्टलिस्ट दिली गेली आणि त्यांना हा विचार करण्याचा वेळच दिला गेला नाही की कोणाला निवडायला हवे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचा अनुभव किती आहे आणि त्यांची प्रामाणिकता किती आहे. प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःच्या मर्जीने हे इलेक्शन कमिशनर निवडले. सुप्रीम कोर्टाने यांच्या वतीने या प्रकरणाची दखल घेतली आणि जे काही झालं ते योग्य नाही असा शेरा दिला. पण या व्यतिरिक्त कोर्टाने कोणतंही पाऊल उचललेलं नाही. कोर्ट असं म्हणाले की खूप गोंधळ निर्माण होईल जर आम्ही या नेमणुका रोखल्या तर. कोण होते हे 2 नवीन इलेक्शन कमिशनर ज्यांना नेमलं गेलं? पहिले होते ज्ञानेश कुमार, एक निवृत्त IAS अधिकारी ज्यांनी 2016 ते 2021 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हाताखाली गृह खात्यात काम केलं होतं. दुसरे आहे सुखबीर संधू, जे निवृत्त IAS अधिकारी आहेत ज्यांनी 2014 पासून 2023 पर्यंत आधी मनुष्यबळ विकास मंत्रालयात काम केलं. मग NHI चे मुख्य अधिकारी होते आणि उत्तराखंडचे मुख्य सचिव सुद्धा होते. तुम्हाला काय वाटतं, आपण ह्या इलेक्शन कमिशनर्स कडून योग्य निवडणूक प्रक्रियेच्या पालनाची अपेक्षा बाळगू शकतो का? आता हे तर वेळच सांगेल. जर आपल्या देशामध्ये एखादी संस्था योग्य पद्धतीने काम करत नसेल तर ह्याची जबाबदारी न्यायपालिकेवर येते. पण आपल्या देशाच्या कोर्टांमध्येही जे काही चालू आहे ते काही फार वेगळं नाहीये. 8 मार्चला एक फारच धक्कादायक केस पाहण्यात आली. कलकत्ता हायकोर्टाचे जज अभिजित गांगोपाध्याय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काही दिवसातच त्यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीला जॉईन केलं. त्यांनी हे स्वतःच मान्य केले की राजीनाम्यापूर्वीच त्यांनी बीजेपीला भेट दिली होती. आणि हल्लीच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांना गांधी आणि गोडसे यांच्यामध्ये निवड करताना फार अडचण होते. जर असे जजेस राजकीय पक्षाच्या संपर्कात राहिले तर आपण आपल्या ह्या न्याय व्यवस्थेला स्वतंत्र म्हणू शकतो का? तुम्हीच सांगा. कोर्ट कचेरीच्या सिस्टम मध्ये नेहमी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते, बेल इज द रूल, जेल इज अन एक्सेप्शन. याचा अर्थ आहे की बेल मिळणं हा लोकांचा अधिकार आहे. पण आजच्या तारखेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणत आहेत की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जेल रूल बनत चालला आहे. लोअर कोर्टचे जजेस बेल देण्यास संकोच करत आहेत. ऍडव्होकेट दुष्यंत दवे यांच्या अनुसार जजेसवर दबाव आहे, एक भीतीचं वातावरण आहे. जजेसना आपल्या कुटुंबाची चिंता वाटते. आता काही लोक म्हणतील की देशामध्ये जर इतकंच खराब वातावरण आहे तर मी हा व्हिडिओ कसा काय बनवू शकतोय? जर देश खराच हुकुमशाहीच्या अधीन होत चालला आहे तर माझं तोंड अजून बंद कसं केलं गेलं नाही? जर लोकतंत्र संपलं असेल तर अशा गोष्टी इथे चालूच शकत नाहीत. द प्रिंटचे शेखर गुप्ता यांनी हेच आर्ग्युमेंट सुरू केलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओ नंतर. या सर्व लोकांसाठी माझा एक प्रश्न आहे. स्क्रीनवरचा हा व्हिडिओ पहा आणि मला सांगा की ही गाडी तुटलेली आहे की अगदी नीटनेटकी आहे? कोणताही साधारण माणूस म्हणेल की खरंच ही गाडी तुटलेली आहे. पण जर शेखर गुप्तांचं लॉजिक आपण इथे वापरलं तर ते म्हणतील की बघा, गाडीमध्ये ड्रायव्हर बसलाय, गाडी चालते, म्हणजे गाडी अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे. काही अर्थ आहे या गोष्टीला? माझं तोंड अजूनपर्यंत बंद झालं नाही याचा तुम्हाला आनंद आहे. पण त्यांचं काय, ज्यांचं तोंड आधीच बंद करण्यात आले? या बातमीची हेडलाईन पहा. 6 लोकांना अटक करण्यात आली आणि 100 पेक्षा जास्त लोकांवर FIR दाखल करण्यात आली, कारण ते लोक पोस्टर चिकटवत होते, मोदी हटाओ देश बचाओ. लेट पवन जयस्वाल यांच्यावर 4 सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, कारण त्यांनी असा रिपोर्ट दिला की शाळेमध्ये
मिड डे मीलच्या नावाखाली मुलांना मिठासोबत पोळ्या खायला देण्यात येत आहेत. हा एक तार्किक खोटेपणा आहे ज्याला फॉल्स डिलेमा असं म्हटलं जातं. गोष्टींना मुद्दामून ब्लॅक अँड व्हाईट बनवलं जातं की एकतर देशामध्ये लोकशाही आहे किंवा मग हुकुमशाही, मध्ये काही असूच शकत नाही. मी हे कधीच बोललो नाही की देशामध्ये 100% हुकुमशाही लागू झाली आहे. मी हे म्हणालो होतो की देश हुकुमशाहीच्या अधीन होत आहे आणि अजूनही तेच म्हणतोय. ही लोकशाही आणि हुकुमशाही हा एक स्पेक्ट्रम आहे, एक मोठा मापदंड आहे. वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीचे मोजमाप करता येते. 0 ते 10च्या मध्ये नंबर देता येतात. वेगवेगळ्या टर्म्सचा वापर केला जातो. जर देशामध्ये चांगल्या पद्धतीने लोकशाही चालू असेल तर फुल्ली फंक्शनल लिबरल डेमोक्रेसी, त्यानंतर येते वर्किंग डेमोक्रेसी, खराब डेमोक्रेसी असेल तर फ्लॉड डेमोक्रेसी, त्यानंतर डेफिशियंट डेमोक्रेसी आणि त्यानंतर इलेक्टोरल ऑटोक्रेसी, मग हायब्रिड रेजिम आणि त्यानंतर ऑथॉरिटेरियन रेजिम, जी की पूर्णपणे हुकुमशाही आहे. लोकांना आपल्या गाडीची एवढी काळजी असते की एक छोटासा स्क्रॅच किंवा डेंट जरी आला तर ते नको तेवढे रागवतात आणि ओरडू लागतात. पण इथे लोकशाहीच्या गाडीवर अशा प्रकारे डेंट लावले गेलेत, गाडीचा चक्का चूर केला गेलाय की लोक आता हैराण आहेत की ही गाडी अजूनही चालू कशी काय शकते. जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता आणि गाडीची ही अवस्था पाहून आवाज उठवत नसाल तर तुम्ही देशभक्त म्हणण्याच्या लायकीचे आहात का? याच महिन्यात डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 जाहीर झाला. स्वीडनच्या VDEM संस्थेने तो जाहीर केला आणि भारताला त्यांनी कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकलंय माहित आहे का? इलेक्टोरल ऑटोक्रेसीच्या कॅटेगरीमध्ये. पूर्ण हुकुमशाहीपासून फक्त 2 पावले दूर. याचा अर्थ आहे की देशामध्ये अनेक पक्षांच्या निवडणुका तर होत आहेत पण एका योग्य आणि निष्पक्ष पातळीवर निवडणुका होत नाहीयेत. लोकांची स्वतंत्रता संपवली जाते. या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की मोदी सरकारने सेडिशन, डिफमेशन आणि काउंटर टेररिझम सारख्या कायद्यांचा उपयोग केलाय त्यांच्या विरोधात उठणाऱ्या आवाजांना शांत करण्यासाठी. आणि लवकरच या लिस्टमध्ये एक आणखी कायदा देखील सामील होऊ शकतो. ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस रेग्युलेशन बिल 2023 मध्ये एक नवीन IT रूल आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्यानुसार ब्रॉडकास्टिंगची एक खूपच ब्रॉड अशी डेफिनेशन बनवली गेली आहे. ज्या लोकांचे युट्यूब चॅनल आहेत, फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम हँडल किंवा व्हॉट्सअप चॅनल आहेत ते सर्व ब्रॉडकास्टिंगच्या कॅटेगरीमध्ये येतील. प्रत्येक ब्रॉडकास्टरला सरकारकडे जाऊन रजिस्टर करावं लागेल आणि सरकारची एक सेंट्रल इव्हॅल्युएशन कमिटी असेल जिला खूप जास्त अधिकार दिले गेलेत. ब्रॉडकास्टर फक्त तेच व्हिडिओज किंवा मेसेजेस लोकांना पाठवू शकतात जे ह्या कमिटीने अप्रूव्ह केलेले आहेत. फक्त काही स्पेसिफिक प्रोग्राम वगळले जातील ज्यांना सरकारने सूट दिली आहे. या कायद्यान्वये सरकारकडे हेही अधिकार असतील की कोणत्याही सूचनेशिवाय ते युट्यूबरची साधन संपत्ती जप्त करू शकतील. एक गोष्ट तरी ते नक्की आहे की सोशल मीडियावरही लोकांचा आवाज दाबण्याची पूर्ण तयारी सरकारकडून केली जात आहे. आणि जेव्हा माझा आवाज सरतेशेवटी पूर्णपणे बंद होईल तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? तेव्हा कोणतं आर्ग्युमेंट शिल्लक राहील? अरे इथे कोणी बोलणारच नाही राहिला. याचा अर्थ लोकशाही खूप चांगल्या प्रकारे चालली आहे. आणि या गैरसमजात राहू नका की मी सरकारचा समर्थक आहे, मोदी समर्थक आहे. माझं तर काहीच नाही होणार. जरी आपला देश हुकुमशाहीकडे वळला तरी माझ्यासाठी सगळं काही चांगलंच असेल. सोनम वांगचुक पण एकेकाळी सरकारचे समर्थक होते जेव्हा आर्टिकल 370 हटवण्यात आला होता. मला असं वाटतं की ही लद्दाखसाठी फार आनंदाची गोष्ट असू शकते. जो त्यांचा हक्क होता तो त्यांना परत मिळाला. पण जेव्हा त्यांच्या विभागात समस्या सुरू झाली आणि त्यांनी आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ते पूर्ण 21 दिवस उपोषणाला बसूनही सरकारने तोंड नाही उघडलं. हुकुमशाहीमध्ये हुकुमशहाला फक्त आपला अहंकार, आपली सत्ता आणि आपल्या पैशाची काळजी असते. त्याला जनतेची कोणतीच काळजी नसते. अनेक शेतकरीही सरकारचे समर्थक होते पण जेव्हा त्यांना कळलं की त्यांना त्यांच्या मागण्या मागण्याचा अधिकार सुद्धा दिला जाणार नाहीये, अवघा मीडिया त्यांना देशद्रोही म्हणून बदनाम करणार आहे, तेव्हा त्यांना जाणीव झाली की हुकुमशाहीचा काय अर्थ असू शकतो. तुम्ही एक विद्यार्थी आहात, पेपर लीक होतो, गप्प बसून राहा. वाढत्या महागाईच्या विरोधात तुम्हाला आवाज उचलायचा आहे, तुमचा आवाज दाबला जाईल. आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रकारचा अन्याय जर तुम्ही सहन करत असाल तर तुमच्याकडे कोणताच ऑप्शन उरणार नाहीये स्वतःचं तोंड बंद करून गप्प बसण्याशिवाय. बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर आपण हे सर्व काही होताना पाहतच आहोत. ऑगस्ट 2023 मध्ये राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी संसदेमध्ये सांगितलं की 9,60,000 पेक्षा जास्त केंद्र सरकारमधील पदे रिकामी आहेत. प्रायव्हेट जॉब्स बद्दल बोलाल तर हायरिंग प्लॅटफॉर्म इंडियनने या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सांगितलं की डिसेंबर 2021 पासून फ्रेशर जॉब पोस्टिंग खाली जात चालल्या आहेत. मार्च 2024चा हा रिपोर्ट फ्रंटलाईनचा आहे. IT सेक्टरमध्येही हायरिंगमध्ये घट होत चालली आहे. जॉब्सची परिस्थिती एवढी खराब आहे की हरियाणा सरकारला 10,000 पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांच्या नोकरीची जाहिरात द्यावी लागली, तेही इस्रायलमध्ये. एक असा देश जिथे युद्ध चालू आहे. हरियाणातील तरुणांना सरकारमार्फत तिथे पाठवलं जातंय. आपल्या देशात रोजगाराची ही अवस्था आहे आणि महागाई बद्दल तर बोलायलाच नको. पेट्रोलचे दर 90 रुपयांपासून 110 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. जानेवारी 2024च्या रिपोर्टनुसार युनायटेड स्टेट्सचा फूड प्राइस इंडेक्स ग्लोबल फूड इन्फ्लेशनला -10.1% दर्शवतो. म्हणजे जगभरात अन्नाच्या किमती कमी होत चालल्या आहेत. पण भारतामध्ये फूड प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन
इन्फ्लेशन डिसेंबर 2023 मध्ये किती होतं? 9.5% वर. सरकार स्वतः 80 करोड पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न देत आहे. सांगा बरं, एवढ्या लोकांना मोफत अन्न देण्याची काय गरज आहे? हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा लोकांकडे जेवणासाठी सुद्धाही पैसे नाहीयेत. आता हे सगळं ऐकल्यावरही काही लोक म्हणतील की भावा, तू फक्त मोदी सरकारबद्दल का बोलतोस? पण इंदिरा गांधींच्या हुकुमशाही बद्दल काय? त्या पण हुकुमशाह होत्या. त्यांच्या हुकुमशाहीच्या राजकारणाबद्दल तू का काही बोलत नाहीस? हा पुन्हा एकदा एक पोकळ युक्तिवाद आहे. ह्याला एक रेड हेरिंग फॅलसी म्हणतात. काय मी जिवंत होतो जेव्हा इंदिरा गांधींनी इमर्जन्सी जाहीर केली? नाही. जर मी तेव्हा असतो तर मी ह्या अशाच व्हिडिओ बनवल्या असत्या. आणि इनफॅक्ट आताही मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलाय इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीवर, ज्यात सांगितलंय की कसा तो लोकशाहीच्या चेहऱ्यावर एक काळा डाग होता. पण कालच्या अडचणी सांगून आजचे प्रश्न सुटणार आहेत का? त्यावेळी जे काही झालं ते चुकीचं होतं आणि आताही जे काही होतंय तेही चुकीचं आहे. त्यावेळी काही लोकांच्या धाडसी संघर्षाने देशातील लोकशाही वाचवली गेली. पण आज कोण वाचवेल या देशाला? मीडियाला विकत घेतलं गेलंय. प्रत्येक संस्थेने तडजोड केलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांना अटक केली जात आहे. मग उरलं कोण? उरले आहोत आपण, या देशाचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया. आपण आहोत आशेचा किरण. जसा इमर्जन्सीच्या काळात लोकांनी मोठ्या संख्येने आपला आवाज उठवला होता आणि त्यानंतर ज्या इलेक्शन्स झाल्या त्यात इंदिरा गांधी हरल्या होत्या, आणि त्याच भावनेने आज देशाच्या जनतेला या अघोषित आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. जर तुम्ही भारत माता की जय म्हणत असाल तर या भारत माताला वाचवण्यासाठी तयार राहा. जर गांधीजी, भगतसिंग आणि नेताजी बोस यांचा आदर करत असाल तर त्यांच्यासारखी भावना घेऊन तयार राहा. जे स्वातंत्र्य त्यांनी आपलं रक्त आणि घाम गाळून मिळवून दिलंय, त्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, भारतीय लोकशाहीला वाचवणं आपला धर्म आहे. हा व्हिडिओ पाहणारा ती प्रत्येक व्यक्ती आतापासून स्वतःला लोकशाहीचा रक्षक समजेल. ही जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. स्टेप 1, आपला आवाज उठवा. एका आवाजाने फरक पडतो. जर तुम्ही आवाज उठवू शकत नसाल तर या व्हिडिओला 100 लोकांना फॉरवर्ड करा. व्हॉट्सअप ग्रुपवर, वैयक्तिकरित्या फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर. आमचं मिशन आहे या बातमीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं, देशाच्या प्रत्येक वोटर पर्यंत पोहोचवणं. स्टेप 2, वोट करायला विसरू नका. यावेळी काहीच कारण चालणार नाही, कारण एका वोटने खूप फरक पडतो. तुमच्या विभागातील वोटिंग कधी आहे चेक करा. जर तुम्ही देशाच्या बाहेर असाल तर वोट करायला परत या, कारण यावेळी सर्व काही पणाला लागलंय. या लिंकवर जा, ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. हे चेक करायला की तुम्ही वोटिंग करण्यासाठी रजिस्टर्ड आहात की नाही. जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये नसेल याचा अर्थ की तुम्ही रजिस्टर्ड नाही आहात. वोटर रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी या लिंकवर जा. ही लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. स्टेप 3, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सचेत करा. तुम्हाला माहितीये का की देशातील 30 ते 35% एलिजिबल वोटर्स वोट द्यायला जातच नाहीत. आपल्या कुटुंबातील लोकांना जागरूक करा. आपल्या मित्रांना सांगा. आपल्या विभागातील शेजाऱ्यांना जागरूक करा. ज्या दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रोज भाजी विकत घेता, जो माणूस तुमच्या कपड्यांना इस्त्री करतो, जे घरकाम करणारे तुमच्या घरी येतात, कितीतरी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि देशातील या आणीबाणीच्या परिस्थितीची बातमी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्यांना वोटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. मी एकटा काय करू शकतो असा विचार करू नका. जसं गीतेमध्ये कृष्ण म्हणाले होते, फळाची चिंता करू नका, तुमचं जे कर्म आहे ते कर्म करत राहा. या व्हिडिओला पाहत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीने जर असं ठरवलं की पुढच्या 20 दिवसांपर्यंत मी रोज 5 लोकांना जाऊन या व्हिडिओ बद्दल सांगेन, त्याने देखील खूप प्रश्न सुटतील. 1 करोडपेक्षाही जास्त लोक या युट्यूब चॅनलशी संलग्न आहेत. एका माणसाला फक्त 100 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि अशा प्रकारे आपण देशातील कानाकोपऱ्यात सर्व 100 करोड एलिजिबल वोटर्स पर्यंत पोहोचू शकतो. आणि स्टेप 4, आपल्याला हे सगळं करायचं आहे आनंदाने, हसत आणि प्रेम वाटत. जोरात हसा, जेणेकरून तुमच्या हसण्यात हुकुमशहाचा अहंकार बुडून जाईल. प्रेमाच्या नद्या वाहायला हव्यात, ज्याने द्वेष आणि अविश्वासाचा संपूर्ण चिखल वाहून जाईल. तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला आवाज उठवायचा आहे, वोट करायचंय आणि इतरांनाही वोट करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय आणि हसायचंय आणि प्रेम पसरवायचंय. फक्त एवढीच तर गरज आहे. आपण देशाला वाचवू शकतो. आपण देशाला वाचवूयात. इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद.